क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँक अँड SSCच्या कट ऑफ किती लागेल याचा अंदाज पाहू. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लॉग इन ID वर स्कोर कार्ड अवेलेबल आहे. तुम्ही पाहू शकता. स्कोर कार्डमध्ये ऑप्टेन स्कोर अँड नॉर्मलायझेशन स्कोर पर्सेंटाईल बेसिसवर अवेलेबल आहे. तुम्ही आपल्या स्कोर कार्डमध्ये पाहू शकता. आपल्या यूट्यूब चॅनलवर पोलीस भरती, MPSC, राज्यसेवा आणि कंबाईन, UPSCच्या कट ऑफबद्दल व्हिडिओ अवेलेबल आहे. ज्या विद्यार्थ्यांना MPSC, UPSC आणि पोलीस भरतीच्या कट ऑफबद्दल माहिती करायची असेल की अंदाजे कट ऑफ किती लागू शकतो, तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला एक अंदाज येईल कट ऑफ किती लागू शकणार. आता व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जे विद्यार्थी नवीन असतील या चॅनलवर, त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून हे महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता व्हिडिओची सुरुवात करूया. सर्वात आधी हे दोन स्कोर कार्ड तुमच्या समोर आहेत. हे दोनही स्कोर कार्ड SSC CGLचे आहेत. तुम्ही पाहू शकता. आणखी शिफ्ट पण एकसारखीच आहे. तुम्हाला शिफ्ट दिसत असेल, एकसारखी शिफ्टमध्ये हा पेपर झालेला होता आणि हा त्याचा स्कोर कार्ड आहे. तर इथे ऑप्टेन स्कोर 54 मार्क आहेत आणि पर्सेंटाईल स्कोर किती बनलेला आहे, 90.719 एवढा पर्सेंटाईल स्कोर बनलेला आहे. तसंच या विद्यार्थ्यांचा ऑप्टेन स्कोर किती आहे, 66 मार्क आहे. आणखी त्याला पर्सेंटाईल स्कोर किती बनलेला आहे, 98.77 एवढा पर्सेंटाईल स्कोर बनलेला आहे. यानंतर पण आपण काही स्कोर कार्ड पाहूया. इथे पाहू शकता तुम्ही, हा पण CGLचा आहे, SSCचा. याला 60 मार्क आहेत आणि त्यांचा पर्सेंटाईल 92.92 एवढा बनलेला आहे. तसंच हा जो खालचा स्कोर कार्ड आहे तो बँकिंगचा आहे. तुम्ही पाहू शकता. त्याला 40 मार्क आहेत ऑप्टेन स्कोर आणि त्याचा पर्सेंटाईल स्कोर किती बनलेला आहे, 74.02 एवढा पर्सेंटाईल स्कोर बनलेला आहे. तर हा बँकिंगचा स्कोर कार्ड आहे. यानंतर हा स्कोर कार्ड पण जो तुम्हाला दिसत आहे तो पण बँकिंगचाच आहे. ऑप्टेन स्कोर किती आहे, 50 मार्क आणि पर्सेंटाईल कन्वर्जन किती आहे, 92 एवढे पर्सेंटाईल बनले आहे. किती, 92%. मार्क किती आहेत, फक्त 50 आणि पर्सेंटाईल स्कोर किती बनलेला आहे, 92.02 बनलेला आहे. त्यानंतर जो स्कोर कार्ड आहे तो SSC CGLचा आहे. तिथे ऑप्टेन स्कोर 56 मार्क आहेत आणि पर्सेंटाईल स्कोर किती बनलेला आहे, 93.28 एवढा पर्सेंटाईल स्कोर बनलेला आहे. तुम्ही पाहू शकता. यानंतर पण काही स्कोर कार्ड आहेत. हा फिमेल कॅन्डिडेटचा स्कोर कार्ड आहे. तिथे ऑप्टेन स्कोर 37 आहे आणि जो पर्सेंटाईल स्कोर बनलेला आहे तो 64.700 एवढा पर्सेंटाईल स्कोर बनलेला आहे. तसंच हा पण IBPSचाच आहे, बँकचा. तिथे 35 मार्क आहेत आणि पर्सेंटाईल स्कोर किती बनलेला आहे, 63.50 एवढा बनलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आणखी हा लास्ट स्कोर कार्ड आहे SSC CGLच्या. तिथे 44 मार्क आहेत ऑप्टेन स्कोर आणि पर्सेंटाईल स्कोर 72.35 एवढा बनलेला आहे. तुम्ही पाहू शकता. हे सर्व स्कोर आणि पर्सेंटाईल तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला एक अंदाज आला असेल की ऑप्टेन स्कोर कसा कन्वर्ट होतो पर्सेंटाईल स्कोरमध्ये. तुम्हाला एक अंदाज आला असेल. हा स्कोर कार्ड तुम्हाला का बरं दावण्यात आले, कारण की तुम्हाला अंदाज आला पाहिजे की ऑप्टेन स्कोर 50चे पण 90 पर्सेंटाईल एवढे कन्वर्ट होतात. तर हे सर्व स्कोर कार्ड तुम्ही ना आता पाहिलं. आता आपण कट ऑफबद्दल पाहूया. 2025चा जे कट ऑफ आहे, कट ऑफ तो 2024चा कट ऑफ आणखी 2025चे जे अर्जसंख्या आणखी अटेंडन्स, कमीत कमी 60 ते 70% अटेंडन्स
एवढी राहण्याची शक्यता आहे, अंदाज आहे हा. आणखी संस्थाद्वारे किती विद्यार्थ्यांची निवड करते, त्यांच्या अकॉर्डिंग हे सर्व मुद्द्यांवर बेस राहून आपला जो कट ऑफ आहे तो आपण कट ऑफ प्रेडिक्शन करूया. हे सर्व मुद्द्यांवर हा कट ऑफ राहणार आहे. तर आता आपण कट ऑफ बद्दल पाहू. सर्वात आधी बार्टी संस्था मध्ये बँक करिता किती विद्यार्थ्यांची निवड करते? 3000 विद्यार्थ्यांची निवड करते बँक आणि SSC करिता. तर जो बँकिंगमध्ये किती अर्जसंख्या आलेली आहे बार्टीमध्ये? 18,430 एवढी अर्जसंख्या आलेली आहे. किती? 18,430. तसंच SSC करिता किती अर्जसंख्या आलेली आहे? 19,261 एवढी अर्जसंख्या आलेली आहे. ही अर्जसंख्या कशाची आहे? बँकची. आणि ही अर्जसंख्या कशी आहे? SSCची. तसंच सारथीचा जर आपण विचार केला तर सारथीमध्ये बँककरिता किती विद्यार्थ्यांची निवड करते? 2,000 विद्यार्थ्यांची निवड करते. आणि अर्जसंख्या किती आलेली आहे? अर्जसंख्या आलेली आहे 10,963 एवढी अर्जसंख्या आलेली आहे. तसंच SSC करिता किती विद्यार्थ्यांची निवड करते सारथी 500 विद्यार्थ्यांची निवड करते. आणखी अर्जसंख्या किती आलेली आहे? अर्जसंख्या आलेली आहे 10,856 एवढी अर्जसंख्या आलेली आहे. तसंच टार्टी SSC करिता किती विद्यार्थ्यांची निवड करते? टार्टी SSC करिता 200 विद्यार्थ्यांची निवड करते. आणि अर्जसंख्या किती आलेली आहे? अर्जसंख्या आली आहे 14,064 एवढी अर्जसंख्या आलेली आहे. तसंच जर आपण टार्टी बँकचा आपण विचार केला तर टार्टी बँकमध्ये किती विद्यार्थ्यांची निवड करते? 1000 विद्यार्थ्यांची निवड करते. आणि अर्जसंख्या किती आलेली आहे? आणि अर्जसंख्या आलेली आहे 11,856 एवढी अर्जसंख्या आलेली आहे. तुम्ही पाहू शकता. हे कशाबद्दल आहे? हे बार्टीची संस्था आहे. हे टार्टीबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हे TRT बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तरी अर्जसंख्या आहे आणि हे किती विद्यार्थ्यांची निवड करते. यानंतर आपण RT संस्थाबद्दल पाहूया. RT संस्था मध्ये जो बँककरिता अर्ज किती आलेले आहेत? बँककरिता अर्ज 1,913 एवढे अर्ज आलेले आहेत. आणि SSC करिता किती अर्ज आले आहेत? 2,222 एवढे अर्ज आलेले आहेत. हे RT करिता आहे. तर हे RT संस्था करिता अर्ज संख्या RT संस्थाच्या विद्यार्थ्यांची किती निवड करते हे संख्या निश्चित नसल्यामुळे सांगता येणार नाही. तर ही संख्या तुम्ही पाहू शकता. आता आपण कट ऑफ प्रेडिक्शन करूया. बार्टीकरिता SSC आणि बँककरिता त्याचा कट ऑफ 87 to 90% एवढा लागण्याची शक्यता आहे. हा कट ऑफ कशाबद्दल आहे? हा कट ऑफ आहे जनरल मेरिट लिस्टबद्दल. तर 87 to 90% एवढा कट ऑफ लागू शकतो SSC आणि बँकचा. कट ऑफ थोडा समोर मागं होऊ शकतो, पण 87 to 90 एवढ्या रेंजमध्ये लागू शकतो. या त्यापेक्षा जास्त पण लागू शकतो. सारथीचा जर विचार केला तर सारथीचा पण कट ऑफ 87 to 90 ह्या रेंजमध्येच लागू शकतो. कारण की अर्जसंख्या वाढलेली आहे आणि कॉम्पिटिशन पण खूप वाढलेलं आहे. त्यामुळे सारथीचा पण कट ऑफ 87 to 90 या रेंजमध्ये लागू शकतो. तसंच टार्टी जर RTचा आपण कट ऑफचा आपण अंदाज धरला तर अंदाज 84 to 88 एवढा पर्सेंटाईलवर लागू शकतो. हा कट ऑफ जनरल मेरिट लिस्टचा आहे. तुम्ही पाहू शकता की कट ऑफ इतक्या मार्कावर लागण्याची शक्यता आहे. 1-2% कमी जास्त होऊ शकतात. तर हा कट ऑफ तुम्ही पाहू शकता. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट असेल किंवा आम्हाला कमी मार्क असतील तर काय होणार? तर ज्या विद्यार्थ्यांना 75 to 85 पर्सेंटाईलमध्ये त्यांचा मार्क असेल तर त्यांच्या होण्याची शक्यता आहे. मार्क पर्सेंटाईलमध्ये असतील त्यांची शक्यता आहे. का बरं? कारण की वेटिंग क्लिअर होतात. आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांची निवड MPSC,
UPSC आणखी MPSCमध्ये राज्यसेवा पण राहते आणि कंबाईन पण राहते. तिथे जर त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं असेल तर त्या विद्यार्थी MPSC UPSC ची निवड करतात. तर ते सीट वेकंट राहतात आणि त्यानंतर वेटिंग क्लिअर होतात. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना 75 to 85 या पर्सेंटाईलमध्ये पण मार्क असतील ते होप ठेवू शकतात. पण ज्या विद्यार्थ्यांना 70 पर्सेंटाईलच्या खाली आहेत त्यांचे खूप कमी चान्स आहेत सिलेक्शन व्हायचे. आता आपण पाहूया फिमेल कॅन्डिडेटबद्दल. फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ हा जनरल मेरिट लिस्ट जे लागतो तिथे फिमेल कॅन्डिडेट पण असतात, मेल कॅन्डिडेट पण असतात. पण जिथे जनरल मेरिट लिस्ट संपतो तिथे फिमेल कॅन्डिडेटची लिस्ट लागते. आणि ह्या लिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की फिमेलसाठी जे काही सीट वेकेंट राहतात म्हणजे रिझर्व राहतात ते सीट रिझर्व राहिल्यामुळे जनरल मेरिट लिस्टचा कट ऑफ जिथे संपतो तिथून त्यांची लिस्ट सुरू होते आणि त्यांचा कट ऑफ यापेक्षा कमी मार्कावर लागतो. तर जनरल मेरिट लिस्टपेक्षा कमी मार्कावर फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ लागतो तर ते होप ठेवू शकतात. आता आपण पाहूया की 2025चा कट ऑफ का बरं एवढा जाऊ शकतो. कारण की अवेअरनेस पण वाढली आहे आणि अर्जसंख्या पण वाढली आणि संस्थाचे जे निवड करते विद्यार्थ्यांची त्यांची संख्या अर्जसंख्येच्या प्रमाणात कमी आहे. तर म्हणून कट ऑफ वाढू शकतो आणि विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळाले आहेत. फिमेल कॅन्डिडेटमध्ये पण कट ऑफ वाढू शकतो कारण की फिमेल कॅन्डिडेटमध्ये पण खूप कॉम्पिटिशन आहे. आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलवर पोलीस भरती, UPSC, MPSC चा कट ऑफचं प्रेडिक्शन दिलेलं आहे. अंदाजे कट ऑफ किती लागू शकते तुम्ही पाहू शकता. ही सर्व ह्या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली. ही माहिती SSC आणि बँककरिता आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांना आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे डाऊट क्लिअर झाले असतील तर तुम्ही कट ऑफचा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांना UPSC MPSC आणि बँक पाहायचं आहे ते पाहू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला महत्त्वाचे अपडेट आणखी इन्फॉर्मेशन या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.